नमस्कार मंडळींनो, तुमचे अन्नपूर्णा गावरान रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। चला तर आज मी तुम्हाला नागपंचमी स्पेशल विदर्भामध्ये केलेला जाणारा पदार्थ म्हणजे सातूच्या पिठाचा रवा कसा बनवायचा ते आज बघणार आहोत आपण। विदर्भामध्ये नागपंचमीच्या दिवशी नागदेवताला नैवेद्य दाखवण्यासाठी घरोघरी सातूच्या पिठाचा रवा हा केलाच जातो। हा रवा आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने दाखवणार आहे। चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया। हे बघा, आपण 1 वाटी इतकं सातूचं पीठ घेतलंय। तुम्हाला जितपत रवा बनवायचा आहे त्या अंदाजानुसार तुम्ही सातूचं पीठ घेऊ शकता। आता एका कढईमध्ये जितकं सातूचं पीठ घेतलंय तितकं आपण तूप घालून घेऊया। 1 वाटी तूप तर 1 वाटी सातूचं पीठ घेतलंय। त्याच्यामध्ये आता भरपूर सारे बदामाचे काप टाकून घेऊया। त्याला तुपामध्ये परतून घेऊया। परतल्यानंतर लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद केल्यानंतर आपण आता जे बी सातूचं पीठ घेतलंय 1 वाटी इतकं ते सातूचं पीठ ह्या तुपामध्ये टाकून घेऊया। तूप गरम असल्यामुळे सातूचं पीठ हे व्यवस्थित भाजलं जातं। त्याला व्यवस्थित टाकून मिक्स करून घ्या। गॅस हा बंदच ठेवा किंवा कमी ठेवला तरीही चालेल। पीठ हे ऑलरेडी आधी भाजलेलं असतं, त्याच्यामुळे त्याला जास्त भाजायची गरज पडत नाही। त्याला तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या। मिक्स करून झाल्यानंतर एकीकडे आता आपण दूध गरम होण्यासाठी ठेवलं होतं, दुधाला व्यवस्थित गरम होऊ द्या। हे बघा, आपलं सातूचं पीठ व्यवस्थित भाजलं गेले, वास तर खूप खरपूस असा सुटला आहे। गरम केलेलं दूध आता आपण थोडं थोडं करून रव्यामध्ये टाकून घेऊया। दूध हे कमीच लागतं ह्या रवा बनवण्यासाठी, त्याच्यामुळे थोडं थोडं करून टाका, एकदम टाकू नका। मला 1 ग्लास इतकं दूध लागलं आहे, म्हणजे पावशर दूध लागलं आहे। त्याला आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्ही जेव्हा बी सातूच्या पिठाचा रवा बनवशाल तेव्हा पाण्याऐवजी दुधाचाच वापर करा। हे बघा, आपलं दूध सर्व घालून झालं आहे। आता त्याला व्यवस्थित मिक्स करून छानपैकी परतून घेऊया। त्याला व्यवस्थित शिजवून घेऊया। एकीकडे गूळ हा बारीक असा कापून घेतला, या पद्धतीने कापून घ्या किंवा किसून घेतला तरीही चालेल। तुम्हाला सातूचा रवा कितपत गोड पाहिजे त्या अंदाजानुसार तुम्ही गूळ घालू शकता। गुळाऐवजी साखर घातली तरीही चालेल किंवा खजूर घातला तरीही चालेल। त्याला आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया, छानपैकी परतून घेऊया। या पद्धतीने नक्की बनवून बघा। कमी साहित्याचा वापर करून कमी वेळेत केलेला हा सातूचा रवा खाण्यासाठी खूपच चविष्ट असा लागतो व शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आणि हेल्दी असा हा सातूचा रवा आहे। नागपंचमीला घरोघरी हा सातूच्या पिठाचा रवा बनवून देवासाठी नैवेद्य दाखवता। गरमागरम नागपंचमी स्पेशल सातूच्या पिठाचा रवा तयार झाला आहे। या पद्धतीने तुम्ही नागपंचमीला रवा बनवा आणि नक्की नैवेद्य दाखवा। लहान मुलांच्या बुद्धीच्या विकासासाठी या पद्धतीने त्यांना रवा नक्की बनवून द्या, नक्की ते आवडीने खातील। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व असा झटपट होणारा सातूच्या पिठाचा नैवेद्य नागदैवतासाठी नक्की दाखवा। चला तर भेटूया अशाच एका पुढच्या नवीन रेसिपीसोबत।